नमस्कार. पुणे जिल्हा परिषद पुणे शिक्षण विभाग ऑनलाईन वर्गामध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. बालमित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इयत्ता 4थी विषय परिसर अभ्यास भाग 2 लोककल्याणकारी स्वराज्याचे व्यवस्थापन या पाठावरील स्वाध्याय. या घटकाची अध्ययन निष्पत्ती पुढील प्रमाणे आहे. आणि माझा परिचय. पाठ क्रमांक 18 लोककल्याणकारी स्वराज्याचे व्यवस्थापन. चला तर मग स्वाध्याय पाहूया. प्रश्न पहिला. सांगा पाहू. स्वतंत्र अशा हिंदवी स्वराज्याची निर्मिती झाली. उत्तर आहे शिवरायांनी आदिलशाही, मुघल, पोर्तुगीज आणि जंजिरेकर सिद्दी या अन्यायकारी सत्तांशी दीर्घकाळ लढा दिला. त्यामुळे स्वतंत्र अशा हिंदवी स्वराज्याची निर्मिती झाली. स्वराज्यातील रयतेला दुष्काळाची कधीही तीव्रता जाणवली नाही. उत्तर आहे शिवरायांनी स्वराज्यातील गावोगावी छोटे मोठे बंधारे बांधून लोकांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून दिले. तसेच या बंधाऱ्यांना पाट काढून शेतीसाठीही पाणी उपलब्ध करून दिले. स्वराज्याचे उत्पन्न वाढले. त्यामुळे स्वराज्यातील रयतेला दुष्काळाची कधीही तीव्रता जाणवली नाही. शिवरायांनी मल्लम्मा देसाई हिला दिलेला किताब. उत्तर आहे कर्नाटकातील बेलवडी येथील गढी जिंकण्यासाठी मराठी सैन्य गेले होते. तेथील गडीच्या रक्षणासाठी मल्लम्मा देसाई या शूर महिलेने मोठा संघर्ष केला. तिच्या पराक्रमाची बातमी शिवरायांना समजली. तेव्हा त्यांनी मल्लम्माला आपली धाकटी बहीण मानून तिची गढी व गावे सन्मानपूर्वक तिला परत केली. तसेच तिला सावित्री हा किताब दिला. प्रश्न दुसरा. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा व तक्ता पूर्ण करा. प्रधानाचे नाव, पद, काम. 1. मोरो त्रिंबक पिंगळे. पद प्रधान. काम राज्यकारभार चालवणे. 2. प्रधानाचे नाव रामचंद्र निळकंठ मुजुमदार. पद अमात्य. काम राज्याचा जमाखर्च पाहणे. 3. हंबीरराव मोहिते. पद सेनापती. काम सैन्याचे नेतृत्व करणे. 4. मोरेश्वर पंडितराव. पद पंडितराव. काम धर्माची कामे पाहणे. 5. निराजी रावजी. पद न्यायाधीश. काम न्यायदान करणे. 6. अण्णाजी दत्तो. पद सचिव. काम सरकारी आज्ञापत्र पाठवणे. 7. दत्ताजी त्रिंबक वाकनीस. पद मंत्री. काम पत्रव्यवहार सांभाळणे. 8. रामचंद्र त्रिंबक डबीर. पद सुमंत. काम परराज्यांशी संबंध ठेवणे. प्रश्न तिसरा. चर्चा करा. पर्यावरणातील विविध घटकांचा नाश होणार नाही याची दक्षता शिवरायांनी कशा प्रकारे घेतलेली दिसून येते. निसर्गाने निर्माण केलेल्या पर्यावरणातील
विविध घटकाचा आवश्यक त्या प्रमाणात वापर करून घेतला. जंगले नष्ट होणार नाहीत याची काळजी घेतली. गावोगावी बंधारे बांधून पिण्यासाठी व शेतीसाठी पाणी उपलब्ध करून दिले. अशा प्रकारे पर्यावरणातील विविध घटकांचा नाश होणार नाही याची दक्षता घेतली. तुम्ही पर्यावरण रक्षणासाठी काय काय करू शकाल? पर्यावरण रक्षणासाठी आम्ही झाडे लावू व लावलेली झाडे जगू. जंगले नष्ट होणार नाहीत याची काळजी घेऊ. पर्यावरणातील घटकाचा वापर आवश्यक तेवढाच करू. प्रश्न 4. वाचा व तुमच्या शब्दात माहिती सांगा. जलव्यवस्थापन याविषयीची माहिती वाचा व या विषयावर तुमच्या शब्दात माहिती सांगा. जलव्यवस्थापनासाठी आम्ही पाण्याचा वापर काटकसरीने करू. पाणी वाया जाणार नाही याची काळजी घेऊ. झाडे लावू व झाडे जगू. उपक्रम: तुमच्या वर्गातर्फे शाळेच्या आवारात बाजार भरवा. विविध वस्तू व त्यांच्या किंमतींची यादी तयार करा. त्यासाठी परिसरातील बाजारपेठेस भेट द्या. आ. तुमच्या शाळेच्या परिसरात तुम्ही कोणती झाडे लावली आहेत? त्यांचे जतन तुम्ही कसे करता ते सांगा. धन्यवाद.